गुड मॉर्निंग, स्वागत है आपका इस और व्लॉग में दोस्तों। और अभी टाइम हो रहा है सुबह के बजे 8। तो दोस्तों कल फार्मिंग किए थे तनाशक की और आज दे रहे खाद। दोस्तों तनाशक होने के बाद खाद देना बहुत ज़रूरी है, नहीं तो जो कपास के पेड़ है उस पर असर बहुत जल्दी हो जाता है। तो आज खाद दे देते हैं, कल देंगे। तो जल्दी से भी मिक्स कर लेता हूँ क्योंकि सुबह के टाइम में खाद देना बहुत अच्छा रहता है। सुबह के टाइम में खाद देना अच्छा लगता है क्योंकि मन भी लगा रहता है, इस वजह से। तो अभी मिक्स कर लेता हूँ खाद जल्दी से और चलते हैं खेत में सीधा। तो दोस्तों 3 बोरियाँ मिक्स कर रहा हूँ मैं। ये है NPK और ये है यूरिया और ये वाला है, ये कौन सा खाद है भाई? तो दोस्तों ये वाली जो बोरी है ये फास्फेट वाली है। तो दोस्तों इसका नाम NOP है, हम इसे हिरती वाला खाद बोलते हैं। तो ये तीनों खाद मिक्स, चारों खाद मिक्स करने वाले अभी। तो दोस्तों कुछ इस तरह खाद मिक्स किया जाता है और ऐसे गड़े रहे तो मेरे को थोड़ा खाद नुकरू ना करूँ। तो दोस्तों 3 बोरियों में खाद भर के रखा है, 1 2 3। इस बोरी में थोड़ा कम है, 2 बोरी में सेम टू सेम है क्योंकि डब्बे से गिन के डाला है, इसमें कम ना हो जाए इस वजह से। क्या है फिर वापस आना पड़ता है, फिर लेके जाना पड़ता है इस वजह से। और पानी भी लगा के रखा है, उधर से आए कि पानी गर्म हो जाएगा। तो दोस्तों आता पुरं वावर जरा खाट टाकून सयाने तुरीला टाकलं ना पाठीला टाकलं. आता राहिलं होतं थोडंसं हे एकवर राहिली होती आणि 2 तास राहिले होते इकडले. आता खात आणलं ऊन उपरलं होतं म्हणून सयाने घरून आणलं खात मिक्स करून सयाने. आता जेवढा आहे तेवढं टाकून घेतो, उरलं म्हणजे राखट टाकून सयाने मिक्स करून घ्यायला लागेल. पाजरणार नाही त्याच्या यानं, राखटीच्या यानं. आणि पहाटे पहा खातावर आली बरोबर पिवळी पडते आणि खात जेव्हा लागत नाही तेव्हा कारी कारी येते. तो दोस्तों मंगानी घरी आलो आणि सर्वात पहिले काम कोणतं गेलो सिमेंटच्या. सिमेंटच्या हात पंग कसे झाले आणि इकडला बी हात पंग भलतेच झाले आणि कडक कडक कटून आले. आणि इथं बी लावून दिलं थोडंसं सिमेंट. मग इथं लावलं आहे, इथं लावलं आहे पुऱ्या ठिकाणी. आणि अजून लावलं आहे मंडळी हे मुंडाली जी आहे का नाही ह्या ठिकाणी लावलं आहे आणि ह्या ठिकाणी म्हणजे तिकडून बी आणि इकडून बी. आणि हे दिवालच्या इकडल्या साईडला आहे का नाही तिथे लावलं. आणि दोस्तों इतकी गरमी होऊन राहिली, इतकी गरमी होऊन राहिली भयानक, का सांगू. पटकन खालता आलो आणि एवढी घबराट सुटली मला आता बत्ताच गरमीची आहे. तर सर्वात पहिले आता काम झालं म्हणा, आंघोळ करून घेतो आणि मग आज आहे बाप्पाचे विसर्जन. इकडं बा मंडळी सिमेंट बगरूचा साड्या लावल्या होत्या. हे साड्याचे 4 तुकडे केले होते, त्या लावून पाहिल्या. ऊल घेतल्याच्या बाद हे तर पोपट फेकून दे उंचने काढून फेकल्या आणि डायरेक्ट सिमेंट पोतला. आणि ते पोतलं काय ना मतलब लावलं काय ना प्रश्न. हातानं लावतो म्हटलं तर नाही का चिरे फाटे पता नाही ते त्याला हे आहे का नाही. आणि तर ह्या चिरा बनल्या म्हणून सयाने ब्रशनच लावून दिलं असं मस्त पोतल्यासारखं गाडं गाडं. तर दोस्त आता मी निघलो आहे वरता पाणी सिपाले. तर तिकडला झालं सिपून सयाने. आता इथे सिपून आले बा वरता सिपून आलं पाणी. आणि पोपडी फेकून आले काहून दे बा उला चालल्या नीचे सिमेंट लावलं रेत टाकले म्हणून सयाने में खाता पता नहीं. और हमारा सेटअप भी लग चुका है, ये देखो. और अभी पार लाइट लगाई जा रही है वहाँ पे ऊपर में और मशीन भी रख दी वहाँ पे और उसकी वायरिंग भी कर दी है. अरे ठंडा पानी लगल चेतन ले. तो दोस्तों अभी मैं जा रहा हूँ गणपति बाप्पा के पास. गणपति बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. तो दोस्तों आता आम्ही चाललो आहे बंडी आणाले. बंडी आहे इकडं गणेशभाऊच्या इथं, तिथून बंडी न्यायचं आहे आम्हाला आणि मग त्यानंतर तिथे सजवायची आहे. तो दोस्तों आम्हाला ही वाली बंडी न्यायची आहे. तर तक्षूचा गणपती येऊन राहिला. ठेवून दे बाबू दहा गणपती. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया उठला. तर दोस्त आता झेंडा लावासाठी 2 काड्या घेतल्या. बंडीला झेंडा लावायचा आहे. तर सुरनं 3 घेतल्या, मी 2 5 होऊन जाते. आमची बंडी बी येऊन गेली. इथं थोडंसं पाणी टाकून चाकावरनं धुवून द्या थोडंसं आणि साफसफाई करायला. तो दोस्तों आता आमची बंडी वगैरे धुवून झाली आणि 2 झेंड्या बांधून दिल्या आणि इथं बीचमध्ये कवड लावून दिलं गणपती बाप्पाला ठेवाले. तो दोस्तों आता प्रसाद बी चिरून झाला. फळाचा प्रसाद घ्यावा लागेल. विठो वरता बाहेर आहे. तो दोस्तों आता आपला डीजेचा सेटअप बी आला इथं. हे बघा सर्व तयारी झाली आहे. फक्त आता आरती व्हायची आहे आणि आरती झाल्यानंतर विसर्जनाला सुरुवात होईल. हेलो गाइस.
विठ्ठल चांगली वेतन लागली रे गणपति बाप्पा। तो दोस्तों फाइनली गणपति बाप्पा का विसर्जन हो चुका है। हाय गाइस, अभी हम गणेश जी का विसर्जन करके आ गए हैं। चला